मित्रांनो, आपल्याला आपल्या सातबाऱ्यावरती विहीर किंवा बोरवेल नोंद करायची आहे का? तर आपल्याला तलाठ्याकडे न जाता आपल्या शेतात जाऊन फक्त मोबाईलवरती 48 तासाच्या आत विहीर किंवा बोरवेल नोंद करता येते। ही कशा पद्धतीने नोंद करायची A to Z माहिती सांगणार आहे। शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला आपल्या सातबाऱ्यावरती विहीर किंवा अन्य जे काही सिंचन आहेत साधनं ती नोंद करता येणार आहेत। चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि सर्च करायचं आहे पीक पाहणी हे ॲप सर्च करा। पाहू शकता इथे तुम्हाला लोगो सुद्धा पाहू शकता। पीक पाहणी हे ॲप इन्स्टॉल करा। इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप ओपन करा। ओपन केल्यानंतर सर्व ॲक्सेस द्या, अलाउ पर्यायावर क्लिक करा। व्हाईल युजिंग द ॲप, त्यानंतर व्हाईल युजिंग द ॲप। यानंतर पहा तुम्हाला नवीन पेजवरती येऊन जाल। इथे आपल्याला पुढे जा वरती यायचं आहे। आपला महसूल विभाग इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बाणावरती क्लिक करा। यानंतर पहा शेतकरी म्हणून लॉग इन करा। यानंतर आपला मोबाईल नंबर प्रवेश करा आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करा। यानंतर पहा आता इथे आपल्याला पेज आहे, यामध्ये खातेदाराचे नाव निवडा हा पर्याय दिसून येतोय। म्हणजे यापूर्वी जर तुम्ही पीक पाहणी केला असाल तर त्या खातेदारांची लिस्ट निवडा या बटनवरती तुम्हाला दिसून येते। आता नवीनच तुम्ही असाल आणि तुम्हाला नवीनच खातेदार नोंदणी करायची असेल तर काय करावं लागेल, इथे पहा नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करावं लागेल। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका आणि तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे। यानंतर पहा इथे ग्रीन बाण आहे त्यावरती क्लिक करा। यानंतर पहा आपल्याला इथे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक सिलेक्ट करावा लागेल आणि तो इथे एंटर करावा लागेल। उदाहरणार्थ आपल्याला गट क्रमांक माहिती असेल तर गट क्रमांक या पर्यायावरती क्लिक करा आणि तुमचा जो गट क्रमांक आहे तो इथे एंटर करा। गट क्रमांक शोधल्यानंतर खातेदार निवडा हा पर्याय ओपन होईल। इथून तुम्हाला तुमचा खातेदार निवडायचा आहे। खातेदार निवडल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा ग्रीन ॲरो आहे त्या ग्रीन बाणावरती क्लिक करायचं आहे। यानंतर पहा आपल्याला इथून खालील खाते क्रमांक तपासायचा आहे। तुमचा जो खाते क्रमांक त्या नावचे आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल। उदाहरणार्थ आता पहा तो गट नंबर कोणत्या खाते क्रमांकात आहे तो सिलेक्ट करायचा आहे। यानंतर पहा आपलं खातेदाराचं नाव येऊन जाईल। खालील खाते क्रमांक तपासायचे आहेत। आता हे आपले खाते क्रमांक आहेत। आता आपल्याला पुढे ग्रीन ॲरोवरती क्लिक करायचं आहे। आता पहा सांकेतांक पाठवा, आपल्या मोबाईल नंबरवरती सांकेतांक पाठवला जाईल। यासाठी मोबाईल क्रमांक तोच हवा आहे की बदलू शकता, तर आपल्याला पहा तोच हवा असेल तर पुढे या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा आपण सर्व्हर बरोबर कनेक्ट होत आहोत। यानंतर पहा तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे काय, तर हो या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा आता आपल्याला इथून आपला खातेदाराचं नाव सिलेक्ट करायचं आहे, जो की आता आपण नवीन खातेदार जोडलेला आहात तो निवडा या पर्यायावरती क्लिक करा। आपला खातेदार सिलेक्ट करा। त्यानंतर पहा 4 अंकी सांकेतांक, आता सांकेतांक आपल्याला माहिती नसेल तर सांकेतांक विसरलात या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा इथे ग्रीन ॲरो आहे बाण त्यावरती क्लिक करा। आता पहा आपल्याला या गट नंबरमध्ये विहीर, बोरवेल, नालापड किंवा जे काही तुमचं साधन आहे ते तुम्ही नोंद करू शकता। आता त्यासाठी काय करावं लागेल, मागील व्हिडिओमध्ये पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, संपूर्ण माहिती सांगितलेली होती। आता आपल्याला पाहू शकता कायम पड आणि चालू पड नोंदवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला इथे आपला तारीख येईल आजची। खाते क्रमांक तुमचा जो काही आहे तो खाते क्रमांक इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। यानंतर पहा गट क्रमांक जो की तुमची विहीर, बोरवेल आहे तो गट क्रमांक इथून सिलेक्ट करा। यानंतर पहा इथे कायम पड, चालू पड प्रकार आहे, तर इथून आपल्याला कायम पड प्रकार घ्यावा लागेल, कारण विहीर किंवा बोरवेल हे कायम पड असणार आहे। त्यानंतर पड निवडा हा पर्यायावरती क्लिक करा। इथून तुम्हाला पाहू शकता इथे खाजगी वन, डोंगर वगैरे पड जो काही कायम पड आहे, उदाहरणार्थ तलाव असेल, कालवा असेल, पोल्ट्री असेल, त्याचबरोबर पहा खालती आल्यानंतर एक विहीर पड असेल किंवा 2 विहिरी पड असतील, किंवा पहा इथे सार्वजनिक विहीर असेल, कूपनलिका असेल, त्याचबरोबर पहा इथे तुम्हाला शेततळे असेल। आपल्याला जर विहीर किंवा बोरवेल नोंद करायचं असेल तर पाहू शकता बोरवेलसाठी कूपनलिका हा शब्द आहे, त्यामुळे कूपनलिका तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा विहीर असेल तर विहीर इथून सिलेक्ट करू शकता। उदाहरणासाठी एक विहीर पड या पर्यायावरती क्लिक करतो। यानंतर पहा आता इथे कायम पड, चालू पड
यामध्ये क्षेत्र टाकावं लागेल। आता विहिरीसाठी क्षेत्र किती येऊन जाईल, उदाहरणासाठी 0.01 टाकावं लागेल, कारण कमीत कमी क्षेत्र असणार आहे बोरवेलचं किंवा तुमच्या विहिरीचं। 0.02 किंवा 0.01 असं टाकू शकता, कारण तुम्हाला कमीत कमी टाकायचं आहे विहीर। त्याचबरोबर आता पुढे ऑप्शन आहे पहा, बरोबर अशी टिक मार्क आहे, त्या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा आपल्याला मॅप ओपन होईल। आता हा ग्रीन मॅप आहे, म्हणजे तुम्ही उभे असलेलं ठिकाण आहे आणि तुम्हाला जायचं आहे। पाहू शकता इथे 544 मीटर अंतरावरती तुमचा गट नंबर आहे, त्या गट नंबरवरती जावं लागेल, त्यानंतरच विहीर नोंद करता येणार आहे। आता आपण त्या गट नंबरपर्यंत जाऊ किंवा ज्या गट नंबरमध्ये तुमची विहीर आहे त्या गट नंबर टाकून तुम्हाला लाईव्ह दाखवतो। तर पाहू शकता निवडलेल्या सर्व गट क्रमांकापासूनचे अंतर 27 मीटर ग्रीन आहे, म्हणजेच आपण त्या क्षेत्रात आलेलो आहे। पाहू शकता तिथेच जवळ आहे, त्यामुळे आता GPS अचूकता असणं गरजेचं आहे। अक्षांश रेखांश घेतला जातो आणि आता आपल्याला इथे अद्ययावत करा हा ऑप्शन आहे, या पर्यायावरती क्लिक करायचं आहे खालती आणि आपल्याला विहिरीचे फोटो घ्यायचे आहेत। पहा अद्ययावत करा या पर्यायावरती क्लिक करा, अक्षांश रेखांश तुमचा घेतला जाईल। यानंतर पहा पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा। इथे आता आपल्याला 2 छायाचित्र घ्यायचे आहेत। उदाहरणासाठी मी छायाचित्रांचा फोटो घेतोय। उदाहरणासाठी पाहू शकता गटापासूनचे अंतर 27.02 मीटर। आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात, कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा। म्हणजेच तुम्हाला जवळ जायचं आहे आणि फोटो घ्यावा लागतो। ठीक आहे पर्यायावरती क्लिक करा आणि तुमचं आता विहिरीचा फोटो मी ब्लर करतोय, अशा पद्धतीने विहिरीचा फोटो मी घेतलेला आहे। बरोबर अशी टिक मार्क करा। आणखीन एक तुम्हाला विहिरीचा फोटो घ्यावा लागेल। इथून पाहू शकता छायाचित्र निवडा, पुन्हा एकदा फोटो घ्यायचा आहे। मी विहिरीचा फोटो आणखीन एकदा घेतोय आणि यानंतर पहा बरोबर टिक मार्क करतोय। नेक्स्ट स्टेप असणार आहे बरोबर टिक मार्कवरती क्लिक करा। आता आपल्याला ई पीक पाहणी जी काही केलेला आहात ती फोटो तुमचा, त्यानंतर GPS नंबर येऊन जाईल आणि विहीर आपली किती क्षेत्रात नोंद केलेला आहात ती सुद्धा दिसून येईल। वरील प्रमाणे पड माहिती योग्य व अचूक असल्याने मी घोषित करत आहे, या टिक मार्क करायचा आहे चेकबॉक्सवरती आणि पुढे या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा आपला विहिरीचा नोंद होऊन जाईल, पड माहिती साठवली आहे आणि माहिती अपलोड सुद्धा झालेली आहे। ठीक आहे पर्यायावरती क्लिक करा। आता इथे पड माहिती पहा या पर्यायावरती क्लिक करून पाहायचं आहे। इथे पाहू शकता आपल्याला इथे ज्या काही खाते क्रमांक गट क्रमांकामध्ये विहीर नोंद केलेली आहे ती विहीर इथे तुम्हाला दिसून येईल। आता दुरुस्ती करायचं असेल तर दुरुस्ती करा या पर्यायावरती क्लिक करू शकता आणि नष्ट करायचं असेल तर नष्ट सुद्धा 48 तासाच्या आत करता येते। 48 तासानंतर आपल्याला आपल्या 7 बाऱ्यावरती आपली विहीर, कूपनलिका म्हणजेच बोरवेल तसेच अन्य काही सिंचन स्तोत्र असतील तर ते नोंद करता येतात। अशा प्रकारे तुमचे विहीर तसेच बोरवेल नोंद करू शकता 7 बाऱ्यावरती। अशा प्रकारे मित्रो आपल्या 7 बाऱ्यावरती विहीर किंवा बोरवेल तसेच अन्य काही सिंचन साधने असतील तर ती नोंद करण्याची ही पद्धत आहे। तुम्ही आपल्या शेतात जाऊन नोंद करू शकता। धन्यवाद।